नाशिक दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मंगळवारी दुपारी काठेगल्ली परिसरातील सातपीर बाबा दर्गा असलेल्या जागेची पाहणी करण्यासाठी निघाले होते। मात्र त्याआधीच पोलिसांनी खासदार दलवाई यांना ताब्यात घेत गंगापूर पोलीस ठाण्यात आणले। पोलिसांनी त्यांना एकूण 70 अंतर्गत प्रमाणित नोटीस देऊन काही वेळाने सोडून दिले। पोलीस ठाण्याच्या बाहेर येताच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक वार्ता न्यूज, नाशिक। असं आहे की या देशामध्ये सूफी जे परंपरा जी आहे ती हिंदू मुसलमानांना बरोबर घेऊन जाणारी परंपरा आहे। त्या परंपरेतले लोकांच्या ज्या दर्गा आहेत त्याला थडगं म्हणणं हे एका अर्थाने अपमान आहे। बरं, थडगं म्हणतात आणि ते त्या थडग्यांवर आम्ही ते थडगे नाहीसे करून तिथे आम्ही मारुतींची मंदिरं बांधणार आहोत। याचा अर्थ इथे मुद्दाम होऊन एक वातावरण निर्माण करण्याचं चाललेलं आहे, हे अतिशय चुकीचं आहे। आणि म्हणून जे अशा रीतीचं वातावरण करतात त्यांना पोलिसांनी खरं म्हणजे पकडलं पाहिजे, त्यांना आत केलं पाहिजे। म्हणजे इथे जे इथली व्यवस्था बिघडवण्याचं काम करतात, इथल्या संविधानाला आव्हान देतात, इथल्या परंपरेला आव्हान देतात, इथल्या संस्कृतीला आव्हान देतात, त्यांना सर्व सूट, त्यांना काही करण्याचं हे। आणि आमच्यासारखे लोक, मी तिथे जाणार होतो, मी संघर्ष करण्यासाठी जाणार नव्हतो, मी त्यांना म्हणालो फक्त 10 लोकांना घेऊन जाईन, मी कार्यकर्त्यांना म्हणालो सगळ्यांना घेऊन जाणार नाही। 10चे मी 5 पण केले। मला तिथे जाऊन नेमकी काय परिस्थिती ते बघायची होती। आणि मी स्वतः फार धार्मिक माणूस नाही आहे, परंतु मी या सूफींना फार मानणारा माणूस आहे, कारण सूफी लोकांच्यामुळेच मी मुसलमान झालेलो आहे। आणि सूफींनी कधीही हिंदू मुसलमान असा प्रश्न केलेला नाही। त्यांच्या प्रवचनाला हिंदूही असायचे, मुसलमानही असायचे। त्यांना त्यांच्या दर्गांवर आजही अनेक हिंदू त्यांना मानणारे आहेत, जसे अनेक मुसलमान अनेक मंदिराला मानतात तसे तेही मानणारे आहेत। मला त्याबद्दल एक आदर आहे। तिथे जाऊन मला थोडीशी प्रार्थना करायची होती, एवढाच माझा भाग होता, ती मला पोलिसांनी करून दिली नाही। आणि हे अतिशय चुकीचं आहे। इथे आता कुंभमेळा होणार आहे। नाशिकचं वातावरण नेहमीच चांगलं राहिलेलं, ते वातावरण तुम्ही बिघडवून ठेवू नका। इथे कुंभमेळा चांगल्या रीतीने झाला पाहिजे। इथल्या कुंभमेळ्यामध्ये मुसलमानही मोठ्या प्रमाणात असतात, त्याच्यामध्ये चांगल्या रीतीने कुंभमेळा होईल असं वातावरण करण्याऐवजी इथे या तऱ्हेचं वातावरण केलं जाते, ते अतिशय चुकीचं आहे। इथल्या ज्या आमदार आहेत त्या आमच्या फरांदे साहेबांच्या सूनबाई आहेत असं मी ऐकलं। मी फरांदे साहेब असताना मी राज्यसभेवर विधान परिषदेमध्ये होतो आणि मला अतिशय चांगली ते नेहमी संधी द्यायचे। मी त्यांना एकदा विचारलं आहे की तुम्ही मला खूप तशी संधी बोलायला देता, ते म्हणाले तुम्हाला देत नाही मी, तुम्ही कामगारांचे, तुम्ही शेतमजुरांचे, तुम्ही आदिवासींचे, तुम्ही ओबीसींचे, तुम्ही दलितांचे, तुम्ही अल्पसंख्याकांचे असे प्रश्न मांडता, त्यांचं प्रतिनिधित्व करतात, त्यांना मी हे देतो आणि माझ्याशी अतिशय चांगले वागायचे। त्या फरांदेबाईंची सूनबाई या पद्धतीने करत असेल तर मला असं वाटतं हे मराठी माणसाला पटणारं नाही। पटेल कसं हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की इथलं सौहार्द आहे ते कसं टिकेल हे पाहिलं पाहिजे। मी मुसलमानांना हे सांगेन की अनेक मुसलमानांच्या संस्था अशा आहेत की दर्गांच्या विरोधात बोलतात, तेही ज्या सूफी समाजाच्या विरोधात आहेत, ते अतिशय चुकीचं आहे। सूफींनी समाजाला एकत्र केलेलं आहे असं आहे। इथल्या 2 गोष्टी आहेत लक्षात घ्या, एका बाजूला सूफी आणि दुसऱ्या बाजूला इथली संत परंपरा, तुकारामापासून ज्ञानेश्वरांपासून नामदेवांच्या पासूनची परंपरा आहे। त्या परंपरेने हा महाराष्ट्र घडलेला आहे, त्या महाराष्ट्रामध्ये वितंडवाद करू नये असं माझं म्हणणं आहे। मग महात्मा फुल्यांचाही मुद्दा येतो, त्यांच्याही आता विरोधात चाललेला आहे, शिवाजी महाराजांच्याही विरोधामध्ये काहीतरी काढलेलं जातं, हे अतिशय चुकीचं आहे। आणि महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्याचं जे चाललेलं आहे ते मला मान्य नाही। मी इथे पुन्हा एकदा येईन,
याच्यामध्ये नाशिकमध्ये इथे कुंभमेळा होणार आहे, तो चांगल्या रीतीने व्हावा असंच माझं म्हणणं आहे. त्यासाठी मुस्लिम समाजाने त्याला सर्व ती मदत करावी, तो करत आलेला आहे. हे सांगण्यासाठी मी पुन्हा येणार आहे.